अगदी धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर आपण बघणार आहोत काही महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूजमध्ये। राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 वर गेली आहे। महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेलाय। दुसरीकडे देशात कोरोनाचे 137 रुग्ण आढळले तर तिघांचा मृत्यू आतापर्यंत झाल्याची माहिती आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली। त्यामध्ये सविस्तर चर्चा झाली। मात्र सरकारी कार्यालय बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले। तर रेल्वे आणि बस सेवा सुरू राहणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले। ते माध्यमांशी बोलत होते। सरकारी कार्यालयात 50% कर्मचारी ठेवण्याबाबत सरकार विचार करत असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले। क्वारंटाईन असलेल्या नागरिकांनी स्वतःहून काळजी घेत इतरांपासून दूर राहावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केले। खासगी कंपन्या सरकारला मदत करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। कॉर्पोरेट आणि उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली। खासगी सेक्टरमध्ये 100% वर्क फ्रॉम होम सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितले। कोरोनावर काही प्रमाणात गुणकारी असलेलं केटी व्हायटल हे औषध उपलब्ध करून देण्यासाठी कॉर्पोरेट सेक्टर मदत करण्यासाठी पुढे आले अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे। शटडाऊन संदर्भात कॉर्पोरेट आणि इंडस्ट्रीज सहकार्य करत असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे। खासगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यायला उद्योग जगत तयार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितले। कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र सायबरतर्फे कारवाईचा इशारा देण्यात आलाय। तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा नागरिकांना करण्यात आलंय। मुंबईत 31 मार्चपर्यंत मनोरंजनासाठीची हॉटेल्स बंद राहणार आहेत। हॉटेल्स पब्स बंद ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिलेत। बार, डिस्कोथेक, पब, डीजे, लाईव्ह बँड सुद्धा बंद राहणार आहेत। जर अशी हॉटेल्स सुरू ठेवली तर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। प्रवाशांच्या कमतरतेमुळे मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। लांब पल्ल्याच्या 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस 18 मार्च ते 30 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे। कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आणि त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। दरम्यान कोरोनामुळे मेट्रो सेवा बंद होईल अशी चर्चा होती। मात्र मुंबई मेट्रोने ट्विट करत या चर्चेला पूर्णविराम दिला। नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली आहे। मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवरची गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत। या अनुषंगाने काही रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून थेट 50 रुपये करण्यात आले। गर्दी करू नये म्हणून प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। पण रेल्वे स्थानकावर काल मात्र प्रवाशांची मोठी गर्दी होती। रेल्वेने प्रवास करत असल्यामुळे मुंबईवर कोरोनाचं संकट अद्यापही आहे। मात्र आज ही गर्दी कमी झाल्याचं चित्र आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रोची सुद्धा स्वच्छता करण्यात येते। स्टेशन आणि परिसरात औषधांची फवारणी करण्यात येते। प्रवाशांमध्ये जागृती सुद्धा याबद्दल करण्यात येते। कोरोनाचा धसका राजकीय पक्षांनीही घेतलाय। भारतीय जनता पक्षाच्या नरिमन पॉइंट इथल्या मुख्यालयापासून दूर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पक्षाचं मुख्यालयही 21 मार्चपर्यंत 11 ते 5 याच वेळेत सुरू राहणार आहे। राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला होणार आहे। कोरोनाचं संकट लक्षात घेता ही परीक्षा घेऊ नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले। कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये याकरता पुण्याच्या सत्र आणि दिवाणी न्यायालयाचं कामकाज केवळ अतितातडीच्या खटल्यांसाठीच 11 ते 2 या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे। बार असोसिएशन आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यात हॉटेल्सही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आतापर्यंत मॉल्स, दुकानं बंद आहेत, पण हॉटेल्स बंद ठेवण्याच्या सूचनांमुळे हॉटेल व्यावसायिकही नाराज झालेत। पुण्यात बाहेरून आलेले विद्यार्थी आणि नोकरदार बरेच आहेत। काही विद्यार्थी बाहेरगावी गेल्यानं मेस बंद आहेत, त्यामुळे बाहेरगावून आलेल्यांचे हाल होऊ शकतात। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात 50,000हून जास्त रिक्षा आहेत। मात्र कोरोनाच्या धास्तीने शैक्षणिक आणि आयटीची राजधानी असलेल्या पुण्यात विद्यार्थी गावी गेलेत। आयटी कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतायत, त्यामुळे रिक्षा व्यवसायावर 75% परिणाम झालाय। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गोवा सरकारकडून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। अद्यापही गोव्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसला तरी 3 संशयित रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलंय।
कोरोनाच्या थैमानामुळे राज्यातल्या कुक्कुटपालन व्यवसायाचं मोठं नुकसान झालं। या व्यावसायिकांना केंद्र शासनाकडून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते आणि या संदर्भात शिवसेना खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातले सरकारी, खासगी आणि महापालिकेची वाचनालये, अध्ययन केंद्र पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे। प्रशासनाला सहकार्य करून विद्यार्थी आणि नागरिकांनी सुद्धा कोरोना संदर्भात आवश्यक ती खबरदारी घ्यावी। स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। कोरोनाचा गंभीर परिणाम पर्यटन व्यवसायावरही झालाय। ऐन सुट्ट्यांच्या हंगामामध्ये बुकिंग फुल झालं असताना देशी परदेशी टूर्स रद्द करावे लागतात। कोकण, केरळ आणि कर्नाटकातल्या टूर्सही रद्द कराव्या लागलेत। परदेशी टूर्ससाठी व्हिसा रद्द करण्यापासून हॉटेल बुकिंग आणि अन्य गोष्टी रद्द करण्यापर्यंत ट्रॅव्हल एजंट्सना कसरत करावी लागते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांची सुद्धा काळजी घेतली जाते। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंब कारागृहातल्या कैद्यांना मास्कचं वाटप करण्यात आले। 2000पेक्षा जास्त मास्क या कैद्यांना देण्यात आले। मनोरुग्णाच्या माध्यमातून कोरोनाचे प्रसार होऊ नये यासाठी गोर टायगर सेवा संघाकडून खास काळजी घेतली जाते। दिग्रसमधल्या मनोरुग्णाला पकडून त्याला आंघोळ करण्यात आली, त्याला नवे कपडे देण्यात आले आणि त्याच्यावर योग्य ते उपचार सुद्धा करण्यात येत आहेत। डोंबिवलीमधलं प्रसिद्ध गणेश मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलंय। 96 वर्षात पहिल्यांदाच गणेश मंदिर बंद करण्यात आलंय। मंदिरातर्फे भरवण्यात येणारी स्वागत यात्रा सुद्धा यावर्षी रद्द करण्यात आली आहे। मंदिरातले सगळे कीर्तन, भजनाचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले। फक्त आरती आणि पूजा केली जाणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली अनेक प्रसिद्ध मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पंढरपुरातले विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय। भक्तांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या विश्वस्त समितीने दिली। शिर्डीचं साई मंदिरही अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी साई मंदिर प्रशासनानं हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। साई भक्तांना साईच्या दर्शनासाठी आता त्यामुळे वाट पाहावी लागणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसंच साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आलाय आणि याचाच एक भाग म्हणून शेगावमधलं संत गजानन महाराजांचं मंदिर भाविकांसाठी सध्या बंद करण्यात आलंय। कोरोनामुळे मनमाडच्या पानेवाडी इथली चांद शाहवली बाबा यांची यात्रा रद्द करण्यात आली आहे। दरवर्षी उत्साहात इथं उरूस साजरा केला जातो। यंदा मात्र यात्रा आणि उरूस दोन्ही रद्द करण्यात आले। नाशिकचं ऐतिहासिक काळाराम मंदिरही दर्शनासाठी बंद करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मंदिर प्रशासनानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मंदिरातली पुजाऱ्यांकडून होणारी त्रिकाल पूजा मात्र सुरू राहणार आहे, पण मंदिर बंद असल्यामुळे यंदाच्या रामनवमी उत्सवाला भाविक मुकणार आहेत। जागृत देवस्थान अशी ओळख असलेलं आणि पेशवेकालीन टिटवाळ्याचं महागणपती मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय प्रशासनानं घेतलाय। तर एकविरा देवी मंदिरामध्ये परिसरामध्ये पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळतोय। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून मंदिर भाविकांकरता बंद करण्यात आले। या संदर्भाचे आदेश प्रशासनाने जारी केले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर विधिवत पूजा करून बंद करण्यात आले। सरकारचे पुढचे आदेश येईपर्यंत हे मंदिर बंद राहणार आहे। तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे। देवीचं मंदिर दर्शनासाठी बंद असलं तरी धार्मिक विधी आणि पूजा या सुरूच राहणार आहेत। महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचं खंडोबाचं मंदिर सुद्धा 31 मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले। त्यानंतर परिस्थितीनुसार पुढचा निर्णय घेतला जाईल। या काळात मंदिर प्रशासनानं मंदिर स्वच्छता करून घ्यावी असे प्रशासनाचे आदेश आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3.5 शक्तिपीठातील अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी संस्थान देवीचं मंदिर 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे। देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। फक्त पुजाऱ्यांमार्फत देवीची पूजा होणार आहे। ब्रेकनंतर 25 शहरं 50 बातम्यांमध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी। दिल्लीतली बातमी आहे, कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्वसामान्यांना आवाहन केले। 31 मार्च 2020 पर्यंत कोणत्याही प्रकारचे निषेध रॅली न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विनाकारण घराबाहेर पडू नका, गर्दीची ठिकाणं टाळा अशा विविध सूचना दिल्ली पोलिसांनी केल्या आहेत। कोरोनामुळे ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरोसारखी अन्य काही पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहे। मंगळवारपासून 15 दिवस ही सगळी पर्यटन स्थळं बंद राहतील। ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 234 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे।
कोरोनाचे रुग्ण असलेल्या प्रवाशांची कशी वाहतूक करायची याचं प्रशिक्षण फ्रान्सच्या लष्करी जवानांना देण्यात आलंय। लष्करी विमानांचं सर्व आवश्यक त्या सुविधांनी युक्त अशा तात्पुरत्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आलंय। तर कोरोना बाधित चीनी प्रवासी लॉगर लू वेलॉंग यांनी आपला अनुभव एका ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केलाय। त्यांना 14 दिवस एका हॉटेलमध्ये देखभालीखाली ठेवण्यात आलं होतं। चीनच्या हॉटेलमध्ये त्यांना जेव्हा ठेवण्यात आलं तेव्हा दरवाजातूनच आपल्याला खायला देण्यात आलं असं त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय। चीनमधल्या शास्त्रज्ञांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठे यश हाती आल्याचं वृत्त आहे। कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या लसीची चाचणी माकडांवर करण्यात आली आहे। माकडांमध्ये कोरोनाचे विषाणू सोडण्यात आले आणि संसर्ग सुरू झाल्यानंतर त्यांना लस देण्यात आली। या लसीमुळे त्यांच्यातली रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचं समोर आलंय। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।